सरकारचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे आणि गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे आता लक्ष्मण हाकेंची भेट घेणार असं समजतंय। सकाळी 9:30 वाजता सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीतील उपोषण स्थळाला भेट देऊन त्यांची भेट घेतील आणि शिष्टमंडळांसोबतच्या चर्चेनंतर लक्ष्मण हाके आपलं उपोषण मागे घेणार का हे पाहावं लागणार आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि आपण सध्या पाहतोय हे सरकारचं शिष्टमंडळ आहे, ते संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचलेलं आहे। ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। या ठिकाणी जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे आहेत ते मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषण स्थळी आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। मी सध्या उभा आहे वडीगोद्री येथील या उपोषण स्थळाजवळ। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते चर्चेसाठी जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं एक तुकडी असेल आणि दंगा नियंत्रण पथकाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। मागील आपण पाहिलं तर मागील 7.5 ते 8 महिन्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा जो वाद आहे तो राज्यभरात चालला होता आणि याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मंत्री असलेले उदय सामंत आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्यासोबत मंत्री अतुल सावे देखील या ठिकाणी असणार आहेत। या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलिसांनी चांगला बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत। 9:30 वाजेच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून पूर्ण खबरदारी घेण्याचं पाहायला मिळत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, वडीगोद्री।